आणि यानंतर पुढची बातमी पाहूया। अनिवासी भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष सॅम पित्रोदा यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलंय। भारतात एवढी विविधता आहे की ईशान्य भारतातले लोक चीनी लोकांसारखे दिसतात, पश्चिम भारतातले लोक अरबांसारखे दिसतात, उत्तर भारतीय श्वेतवर्णीयांसारखे दिसतात, तर दक्षिण भारतातले लोक हे आफ्रिकन दिसतात, असं सॅम पित्रोदा म्हणाले। We are a shining example of democracy in the world. We have survived 70 years, 75 years in a very happy environment where people could live together, leaving aside few fights here and there. We could hold country together as diverse as India, where people on East look like Chinese, people on West look like Arab, people on North look like, maybe white, and people in South look like Africa. Doesn't matter. We are all brothers and sisters. We all respect different language. We all respect different religion, different look, different custom, different food. तर सॅम पित्रोदांच्या या विधानावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधींवर हल्लाबोल केलाय। पित्रोदांच्या वक्तव्यावरती शहजादाला बोलावंच लागेल, वर्णभेदी वक्तव्य भारतीय लोक खपवून घेणार नाही, असा हल्लाबोल मोदींनी केलाय। शहजादे, आपको जवाब देना पड़ेगा। चमड़ी के रंग के आधार पर मेरे देशवासियों का अपमान मेरा देश सहन नहीं करेगा और मोदी तो कतई नहीं करेगा। आणि यानंतर काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी पित्रोदांच्या वक्तव्याशी असहमती व्यक्त केली आहे। ही काँग्रेसची भूमिका नाही, असं जयराम रमेश यांनी म्हटलंय। पाहूयात त्यांनी एक्स वर नेमकं काय ट्विट केलंय। जयराम रमेश असं म्हणतात की सॅम पित्रोदा यांनी भारतातल्या विविधतेला दिलेली उपमा अत्यंत चुकीची आणि मान्य करण्यासारखी नाही। ही काँग्रेसची भूमिका नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।